तू? हाँ वही बता रही है ना, जिसका शादी है ना उसकी सख्खी बोनी है मैं। चांगली बोनी केलेस. वा वा सच्चा. त्याला बोनी नाही म्हणत, बहनी म्हणतात. बहन म्हणतात. वही सख्खी बहन है मैं. सख्खी बहन किसकी? लड़की की, नवरी की, नवरी सख्खी की ना. बहन. अच्छा है, मैं उसका सक्का भाऊ हूँ. अच्छा मिल गया. वा सच्चा. जाम आनंद हो गया. कैसे योगा भी रहते हैं ना लगन में, ऐसे मिलते हैं एक मिल के. है ना. वाह 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 वाह. आप नवरी की सख्की बहन, मैं सक्का भाऊ. इसका मतलब हम भी सक्के बहन बहन. पण जरी मी मान्य केलं की तू माझी सख्खी बहीण आहेस, मग मी भाऊ कोणाचा आहे? आणि जरी भाऊ जरी मी कोणाचा जरी असलो, मग मी कोणाच्या लग्नात आलोय? काय गावडे, पहिल्या दिवशी किती कन्फ्युज होतो रे तू. एक मिनिट, मी कन्फ्युज होत नाहीये. मी समजून घेतोय की तुम्ही नेमका आहेत तरी कोण. सख्खी बहीण मानलेली हो. म्हणजे कसं आहे ना, आम्ही दोघी एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी रे. म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही एकत्रच होतो. अच्छा, कॉलेज पासून. कॉलेज? अहो पण माझी बहीण नवीन नापास आहे. हो. इथे तू मला पळून आणलंस की मी तुला? तुम्हाला मी तुला पळवून आणलंय ना, मग आणले. शांत पण सगळं होईल ना नीट. मला जाम टेन्शन आलंय. त्याचं टेन्शन घेऊ नको. हे बघ, आपलं एकदा का लग्न रजिस्टर झालं ना की मग आपण हार घालताना आणि अंगठी घालताना फोटो काढू आणि ना माझ्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देऊ. म्हणजे कसं आहे, फॅमिलीमध्ये कळालं ना सगळ्यांना, कोण काहीच बोलणार नाही ना, काहीच करूच शकत नाही. तेच तर हवंय मला. चल चल लवकर लग्न करू. मला जोराची लग्न करायची. जोराची लग्न आले का तुम्ही? ए पिंट्या, ए ए शाने, तुझं नाव सांग. माझं नाव पंढरीनाथ. महाराज की जय. माझं नाव पंढरीनाथ. महाराज की जय. अरे देवाचं नाव जरा बंद कर. हा, तुझं नाव सांग पटकन. अहो देवाचं नाव नाही सांगत आहे. हो, माझंच नाव सांगतोय मी. माझं नाव पंढरीनाथ महाराज की जय. माझं नाव पंढरीनाथ कांबळे. पंढरीनाथ कांबळे. हा. म्हणजे नाथ कांबळ्याचं पोरगा तू? हा? अरे तुझ्या बापाला ओळख तुम्ही. ए, अरे 50 रुपयाची पैस हारलाय त्यो. पैसे दिले नाहीत अजून त्यांनी. अहो कसले पैसे. अहो मी पंढरीनाथ, माझं नाव पंढरीनाथ आहे. पंढरी आणि नाथ अशी दोन वेगवेगळी नावं नाही आहेत. आणि येतात बापाचा पत्ताच नाही. अरे, काय सांगतोस? हा. म्हणजे बाप नाही तुला? पॅड्या, मला सासरा नाहीये. अरे यार, असं कसं काय? पॅड्या, तू फसवलाय ना मला. अरे यार, पण बाप. अरे यार, तू तरी गप्प बसणार यार. क्या बात. साहेब, माझं नाव पंढरीनाथ कांबळे. अरे तुझ्या नावात आहे ना जाम गंमत आहे रे. काय काय काय? हे बघ, तुझ्यात हा. आणि तुझ्या नावात हा. जर शर्यत लावली ना, हा. तर तुझं नाव मोठ्या फरकाने जिंकल. ठीक आहे, ते जे काय व्हायचं ते होऊ दे. आम्ही इथं रजिस्ट्रेशनसाठी आलोय. चटकन रजिस्ट्रेशन करून घ्या. चला या. ए शाने, तू मला शिकू नको माझी कामं. मला एकदम झाक जमतात ही काम. हे तुझं, हे माझं. हे घ्या आमच्या दोघांची आयडी. चल लवकर चल. अरे खोटं बोलतो रे तू. नाही साहेब, आयुष्यात खोटं बोलणार नाही मी. आयुष्य अरे इथं लक्ष्मीकांत नगर लिहिलंय. लक्ष्मीकांत नगर. लक्ष्मीकांत नगर हा आधार कार्ड मागचा पत्ता आहे. नाव असतं ना ते असं इथं पुढं असतं. या इथे. ए शान्या, पहिले हे असं असतं का? अरे घोळ आहे रे, घोळ आहे. आता काय झालंय?
अरे लय मोठा झोल आहे. नाही नाही मी लग्न करणार आहे हिच्याशी. अरे तो नाही, इथं नावात लय मोठा घोळ आहे. काय झालंय? हे बघ, इथं जे मी लिहिलंय ना, आणि इथं स्पेलिंग मिस्टेक आहे बघ बरं. कसं गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट नाही बरोबर आहे स्पेलिंग. अरे कसं शक्य आहे? इथं मी बरोबर लिहिलंय आणि इथं चुकीचं आहे ना. नीट बोला एकदम नीट. बघ बघ बघ. ए माणसा ए अरे तू चुकीचं लिहिलंयस तिथे. ए शान्या, मी चुकीचा कधी नसतो हा. आणि हे बघ, PUND हे मी बरोबर लिहिले, कळलं? हे तुम्ही माझ्या नावाचं स्पेलिंग लिहिलंय. PUND म्हणजे पुंडरी. अहो माझं नाव पंढरीनाथ आहे हो. पुंडरीनाथ असं कोणी नाव नाही ठेवत. अहो तुम्ही वाटेल ते स्पेलिंग लिहिताय माझ्या नावाचं. तुम्ही तिथे मध्ये यू का घातलाय? ए तू मला नको शिकू. मला सांग, पंच माहिती आहे तुला? नाही तो मला माहित आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून इथं फोडायचं आहे. पंच स्पेलिंग काय ते सांग. PUNCH. अरे मग त्या पण मध्ये PUN लिहितोस ना, मग तुझ्या नावात PUN लिहिलं म्हणून काय झालं? म्हणजे मी बरोबरच लिहिले, कळलं? तुला चुकीचं शिकवलंय ते तुझं तू बघून घे. मुद्दाम करताय तुम्ही. मुद्दाम चुकीचं स्पेलिंग लिहिताय तुम्ही माझ्या नावाचं. मी 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 पोलिसात जाईन. अरे छाती भरेल का तुझी? ए, भरती व्हायला नाही, तुझी तक्रार करायला जाईन पोलिसात मी. सांगून ठेवतोय तुझ्या आबरू नुकसानीचा दावा टाकणार मी. बाबड्या काय? हवाय हा. मार. नको. ए पुंडरी, पुंडरी इकडे इकडे. घोळ 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 झाला. काय 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 झालं पण? अहो अख्खं पान वायाला गेलं ना. अहो म्हणजे काय झालं काय पण? अरे पेन संपला, एवढं मोठं तुझं नाव लिहिता लिहिता. काय बोलताय यार? द्या पेन, द्या आता तुमच्याकडचा. नाही पेन नाही माझ्याकडे. अरे एवढ्या मोठ्या घरात जाणार आहेस तू आणि तुला साधा पेन ठेवता येत नाही तुझ्याकडं? अरे ह्या बाई बघ किती मोठ्या मनाच्या हा, आहेत, माझी- तुला दत्तक घेणार आहेत. काय बोलताय हो तुम्ही? ह्याला का दत्तक घेऊ मी? अहो आल्यापासून तुम्ही ह्याला बछड्या छबड्या पबड्या असं म्हणताय ना. मला वाटलं घेतला असेल हे पिल्लू दत्त. अरे जाम लोक येतात ना रजिस्ट्रेशन साठी, त्यामुळे मला कळत नाही नक्की कसलं रजिस्ट्रेशन. तुमचं कसलं आहे? हे कसलं आहे का अरे लग्नाचं लग्नाचं लग्नाचं. कोणाच्या? अहो, आमच्या. पट 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 सह्या करा आणि मोकळे व्हा. म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळा, कळलं ना? सांगा, कुठे ओ सही? बाई, तुम्ही ह्याची इत्तंभूत चौकशी केली आहे ना? अहो, काय चौकशी करायची माहितीये मला याच्याबद्दल. असं काय विचारताय? अहो कसं आहे, आता 11 महिने हा तुमच्या घरात राहणार. अहो कसं असतं ना, भाडे करूची इत्तंभूत माहिती ठेवणं गरजेचं असतं. कोण भाडे करू? अहो घर घेतलंय ना भाड्यानी तुमचं. तोंडावर शिव्या देतोस तू माझ्या. तोंडावर शिव्या देणार तुम्हाला अरे. मी. तुला कोर्टात अरे घेते. भाड्याच बोलतायत रे ते. तू शांत राहा, तू शांत राहा. अजिबात काही बोलायचं नाही. ओ साहेब, अहो आम्ही इथे भाडे करार करायला नाही आलोय हो. आम्ही प्यार का इजहार करायला आलोय. प्लीज आमचं लग्न लावा लवकर. अहो हा म्हणजे मला माहिती आहे ते रजिस्ट्रेशन करायचंय तुमचं. या या, कसलं रजिस्ट्रेशन? लग्नाचं रजिस्ट्रेशन. हा हा हा, कोणाचं लग्न आहे? कोणाचं? अरे आमच्या. हा हा हा, या या सह्या करा. हे बघ, आता आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे? फोटो काढणं इम्पॉर्टंट आहे की नाही? हा, मग आता आपण अंगठी घालताना फोटो काढू. हा? पटकन चाल, काढ काढ अंगठ्या काढ. सॉरी एक मिनिट. ही तुझी? ए, बघू ही बघू माझी. बघू. आता तुम्हाला कशाला बघायच्यात आमच्या अंगठ्या? ए पुंड्या, तू जरा शांत राहा. हे बघ, फोटो कोण काढणार आहे? तुम्ही. हा मग. अरे पोटात काय खाताय पण तुम्ही आमच्या त्या? अरे बसतीये का बघतोय? जरा ढिली आहे. असं केलं ना, आजच्या गावात Shit, गेली अंगठी. अंगठी. सॉरी सॉरी
सॉरी सॉरी अंगठी घालवली. सॉरी. आता काय करू? आपण शोधलं ना की सापडेल. आपण तिघं मिळून शोधूया. चला अरे चला. अंगठी हरवली या माणसाने, अंगठी शोध. अंगठी! आयडिया आयडिया आयडिया. इकडे इकडे इकडे. हे बघ हे बघ इकडे इकडे. हे बघा हे बघ. हे काय आहे? हे ना थांब तुला दाखवतो रे. हे बघ हे ना हे घे. हे वापर. काहीतरी गोल पाहिजे ना बोटात घालायला घे. किचनची रिंग तुम्हाला अंगठी म्हणून देतोयस? अरे मग काहीतरी गोल पाहिजे ना. नाही, तसा तू पण गोल आहेस म्हणून तुला घालू बोटा. ए, तू गप रे. तू गप्प बस. अरे तू गप. तू गप्प बस. तू काय ए, समजतो? तू गप्प. एक सेकंद. हवंय. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धूम धडाक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. सुपर्ब. थँक्यू. माझ्या नशिबी जर असा रजिस्टर आला ना तर मी लग्न करण्याचा विषयच संपून टाकेन. कॅन्सल. आणि ते बाबड्या मजा फार मजा आली. सुपर्ब. जोरदार टाळ्या. थँक्यू. महेशजी तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अरे पॅडी, सर्वप्रथम मला सांगायचं वाटतंय का इथे आल्यामुळे ना मला सार्थक झाल्यासारखं वाटतं. आय एम रिअली प्राऊड टू बी ऑन दिस शो. काय स्टँडर्ड आहे. ही नवीन आहेत मुलं. ही मुलं नवीन आहेत? नाही नाही नाही, ही नवीन नाही आहेत. ह्या ॲक्टमध्ये ना पॅडी तू तर होताच, पण या दोघांनी तुला फॅन्टॅस्टिक साथ दिली. एक असा एक किस्सा आहे रजिस्ट्रारचा. असेच बिचारे दोन त्रासलेले प्राणी त्या रजिस्ट्रारकडे आले होते मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी, आणि त्याच्यावर दोन विटनेस होते. एक मुलाचा विटनेस आणि एक मुलीचा विटनेस. सगळं झाल्या सह्या, आणि मग नंतर असं कळलं की जे विटनेस आले होते त्यांचं लग्न झालं होतं. आणि अक्षरशः हा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी त्या दोघांना डिवोर्स घ्यावा लागला. Hit आहे, sir, hit आहे. ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट. सुपर हिट. थँक्यू. 11 गुण. क्या बात है. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. घरच्या लग्नामध्ये फेटा घालून मिरवण्याची सगळ्यांनाच हौस असते. आज इथे देखील फेटा बांधणीचा एक कार्यक्रम होणार आहे. बघूया तिथे काय धमाल घडते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅडनेसचे बादशाह समीर चौघुले आणि प्रसाद खांडेकर यांचं. हॅलो. अहो काका, कुठे आहात तुम्ही? अहो इथे सगळे मंडपात मला विचारतायत फेटे कधी बांधायला सुरुवात करणार आहे. हो नाही झेपत तर कशाला घेता ऑर्डर? त्यातल्या त्यात 20,000 ॲडव्हान्स पण घेतलाय. मी कुठून परत देऊ? 20 रुपये दिलात रिक्षाला इथे यायला. का अहो काका प्लीज या तुम्ही. तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाहीये. या लवकर, ठेवा फोन. महेश सर, माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच. आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आलाय हो. ॲक्च्युली काय आलं, माझ्या काकांचं ना फेटे बांधायचा व्यवसाय आहे. मग त्यांनी काय केलं, एकाच दिवशी चुकून 3 ऑर्डर घेतल्यात. मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा, मी येतो तोपर्यंत सांभाळ. पण खरं सांगू, मला फेट्यामधलं काय कळत नाही. फेटा बांधा. काय फेटा बांधा. फेटा बांधा. फेटा बांधा? हा. फुकट मिळतो म्हणून लगेच फेटा बांधा? काय जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का? ह्या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे खुरडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटेल? मी मुलीचा बाप आहे. हा मग मी पण एका मुलाचा बाप आहे.
मी नवऱ्या मुलीचा बाप आहे. हा मग बांधूया ना आपण फेटा. लगेच बांधूया सर. आता कसा आलास? नाही नाही ऍक्च्युली काय ना सर, तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच चार चौकात मिसळते. म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाही, मग? रोज पिता असं वाटतं. नाही नाही म्हणजे असं नाही, पर्सनॅलिटी अशी छान आहे असं म्हणायचं. तू माझं कौतुक करतोयस की अपमान? हं? तुम्हाला वाटतं ह्या शो मध्ये कौतुक करायला बोलवतात? अरे बस कर यार, काय बोलतोय यार तू? अरे मुलीचा बाप आहे यार, तू फेटा बांध यार. पर्सनल नको बोलू रे, फेटा बांध रे बाबा. आणि असा फेटा बांधणं, असा फेटा बांधणं की हॉलमध्ये सगळी लोक आहेत ना, त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे. चल लवकर. आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी. अरे नाही रे, आजच्या दिवशी फक्त मी सुलूकडे बघणार आहे आणि सुलूने माझ्याकडे बघायचं. एक मिनिट, कोण सुलू? कोण सुलू कोण? हे जावई आहेत ना आमचे, हा त्यांची मावशी सुलू, ती पण येणार आहे ना. हा मग आता त्याचं लग्न आहे म्हटल्यावर मावशी लग्नाला येणार. तुम्ही काय एक्साइड होता? तुला कळत कसं नाही यार? सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता. काय होता? क्रश क्रश. कसं करताय? कसं करताय सर ते? अरे यार, तुला कळत कसं नाही आहे यार? ती इम्प्रेस झाली पाहिजे. बऱ्याच वर्षांनी ती मला भेटते रे. 4 वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना. आज तिला पश्चाताप झाला पाहिजे यार. या हिऱ्याला मी नकार दिला. कळलं का तुला यार? असा फेटा बांधणं, असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे, भारदस्त. कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे, पुणेरी फेटा बांधायचा आहे, मुंबईकर फेटा बांधायचा आहे, पंजाबी फेटा बांधायचा आहे, की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा आहे? ही कुठली कॅटेगरी आहे? म्हणजे मी बांधणार नाही, पण तुम्हाला असं वाटेल की फेटा बांधलाय आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती, नको. पहिला कोल्हापुरी फेटा. अच्छा. नाही काय बाज. बांधतो ना. कोल्हापुरी फेटा बांधतोय बघा आता. कसा बांधते बघा. ओ नीट जरा. ओ होतंय होतंय सगळं होतंय इथे. काय दिसतोय कोल्हापुरी फेटा? हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा आहे. एक नंबर म्हणजे अस्सल मातीतला कोल्हापुरी फेटा आहे. एक नंबर. आणि अजून काय आहे हे व्हेरायटी तुमच्याकडे? पंजाबी फेटा. पंजाबी आहे का? हा, पंजाबी पंजाबी कसा असेल? आधी हे काढावं लागेल. हो ना मग. ओय पुत्तर ईगल है. ओय शावा शावा. आला मोठा शाना शाना. भारी लगांदा एकदम. थोड़ा नीचे करंदा. पंजाबी ड्रेसवरची ओढणी अशी घेतात रे. फिर पंजाबी फेटा अंदा. यायला काय साड्या काय? याडा समजला काय मला तू? मगापासून सांगतोस ते. अरे काय आहे? तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं व्हेरिएशन देतोय? बॉडी लँग्वेजने देता येत नाही ना. अरे ह्यांची स्पर्धा आहे ना, तू का उतरतोस त्या स्पर्धेत? अरे काय रे, फालतूगिरी नको रे बाबा. फेटा बांध रे बाबा. तुम्ही आधी डोळे बंद करा. डोळे बंद करा. हा केलं बाबा. हा चांगला पाहिजे मला. हा हा तिकडे पकडा जरा. कुठे? इकडे इकडे कुठे? उजव्या साईडला पकडा. हा उजव्या साईडला पकडा. हा पकडलाय. हा हा ये बा, हे जे आहे ना हे होणार सगळं होणार. ये एक फील मिनिट. चाहिए मेरे को. सुलूनी बघितलं ना की वेडी झाली पाहिजे असला. क्या बात है सर. एक नंबर. एवढा देखणा दिसतोय मी. म्हणजे बघा चालून बघा. सुलूची विकेट एकदम डायरेक्ट. क्या बात है. काय कसा दिसतोय मी? काय हे ध्यान? काय केलं हे? अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला? मुलीचं लग्न आहे ना आपल्या. आणि हे काय कृष्णासारखं बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का? कसली ही दळभद्री लक्षणं तुमची? हे बघा, तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा, तो आलाय. हा तुम्ही लवकर बाहेर या, नाहीतर त्याच्या बरोबर बसेल मी कन्यादानाला सांगून ठेवते. हट. ही तुमची सुलू? आमचा सोलो.
सोलो म्हणजे घरी फक्त एकटीच बडबडत असते, मला बोलूच देत नाही. एक नंबरची महामाया माझी बायको. तुला सांगतो ना, कधीच बोलायला देत कधीच कधीच बोलायला देत नाही हो. तुला काय करायचं यार? आणि एक मिनिट, ती मला काय सांगून गेली, गरबा खेळायला चाललायस का? म्हणजे हे काय बांधलंयस तू डोक्यावर माझ्या? थांबे आरशात बघून. नाही, सर, सर, काय काढलंस तू? हे काय बांधलं होतंस तू मला? अहो, मी ते जरा स्टायलिश बांधले. अरे कशाला यार, स्टाईली नको दाखवू यार. रे काय करतोयस तू? तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे. 20,000 रुपये दिलेत ना, तू फेटा बांध ना यार. हे खबर तू फेटा बांधा सांगतोय, मग टाळकं सटकवू नको. म्हणजे बांधायचंच आहे. परत हा, बांधूया. म्हणजे मी तेच म्हणतोय सर, बांधूया आपण फेटा. चल चल लवकर फेटा बांध. मला काय राहू दे माझं. अरे हे डोळ्यावर बांधतोस. अरे डोळ्यावर बांधतोस तू. मला बोललो डोळे बंद करा, तुम्हाला करता येत नाही. अरे हे वर घे रे, जागा केवढी. अहो, ते कळत नाही टक्कल कुठे सुरू होतं कुठे संपतं. अरे वर घे यार तुला. अरे काय थांबा, मी करतो, तुम्ही बसा जरा 1 मिनिट. हा फेटा असा अरे इथे काहीच फील होत नाही, इथे बांधणं काही हो, थांबा, सगळं होणार, सगळं होणार. क्या बात आहे सर, 1 नंबर, कमाल दिसतंय. तुरा कुठे? तुरा तुरा असतो ना फेट्याला. नाही, तुरा कोंबड्याला असतो तो. अरे तुरा पाहिजे ना, तुरा असा असतो ना इकडे असा. अच्छा, ते इथे असतं ते. हा तुरा राहिलाय. हा सर, करूया, नो प्रॉब्लेम. मी करतो काहीतरी, थांबा, आपण लगेच तुरा करू. काय प्रॉब्लेम? काय करतो तू हे? थांबा सर, माझी क्रिएटिव्हिटी बघा. हॅलो हे सुलू थुकेल रे तोंडावर. क्या बात आहे सर. तू तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास. तुरा कळलं हे? बर तुरा या शब्दावरून जोक मारतोयस? तुला लाज नाही वाटत? तुला मी काय सांगितलं होतं? फेटा बांध यार तू. साड्या मारेन पोटात कुठं. बांधतो सर मी. फेटा बांध यार तू, फेटा बांध. मला फेटा पाहिजे, मला सुलू हवी आहे. फेटा बांध सर. हा. ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टाय. अच्छा, बांधण्याला टाय म्हणतात. ओ आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग? टाय रे, टाय. ते टाय. अच्छा, ते पण टाय. अच्छा, आणि मग शर्टाला इथे गळ्याजवळ आपण बांधतो ती? तो टाय. अच्छा, तो पण टाय. हा. आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात? टाय टाय. टाय म्हणा, टाय. आणि मग दुधावरती येते ती पण ती टाय. साय. तुला काय विचारतोय सगळं? नाही नाही नाही, बसा बसा, शांत व्हा. फिश शो सुरू आहे का? सुलू समोर असं जाऊ नका. सुलू समोर जाऊ नका यार. हाऊ टू टाय अ फेटा. सापडलं सापडलं पण लवकर, लवकर बांध रे बाबा, लवकर. हा. डोळे बंद करा. डोळे बंद करी. हा. आणि आता हे पकडा जरा हातात. काय पकडता? मोबाईल पकडा. हा. पकडा. हा, जरा वर पकडा सर. तो रेंज होता है, फक्त पकडा ना सर, पकडा. येस, ओके सर. होणार 2 मिनिटं. हे बांधलं. हे इकडे माझं डोकं आहे तुझ्या हा हातात. हा हा. इकडे पकडा सर जरा, उजव्या साईडला. हा, हे झालं. ओके. हा, ओके सर. सर हा गोल झाला. आणि मग हा फेटा इथून असं टाकून. घाई करू नको. उभे राहा जरा, उभे राहा 1 मिनिट. उभे राहिला. आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे इथून टाकून. चेहरा बघ त्याचा. अरे फेटा डोक्यावर असतो ना रे. इथून कुठून आला फेटा? सर ते थोडासा रस्ता चुकला, ठीक आहे. एवढा रस्ता चुकला? हे काय बघतोयस तू? अरे काष्टा कसा बांधायचा त्याचा व्हिडिओ बघतोयस तू? फेटासाठी वापरलास तू? असाच काढते. काढ. अरे अडकलोय, काढते. अक्कल नाही. हा, 1 मिनिट. तुला फेटा बांधता येतो की नाही? बापरे. विचार चाललाय.
तुला फेटा बांधता येतो की नाही? ए तुला फेटा बांधता येतो की नाही पक्के आठवत नाही का पुढचं? तर तसं सांग. हे आम्ही वाजव सर संपलोय. नाही बाबा, काय फेटा बांधता येतो की नाही? म्हणजे येत नाही तुला फेटा नाही एक मिनिट, मी असं अजून म्हटलेलं नाहीये की मला फेटा बांधता येत नाही. मग बांध ना, तू बांध ना. पण मी असंही म्हटलं नाही की मला फेटा बांधता येतो. अरे मग येता का नाही येत तुला फेटा बांधता? ओके ओके फाईन, ओके फाईन. मी आता क्लिअर करतो सर, मला नाही येत फेटा बांधता. मला खरंच फेटा बांधता येत. अरे तुला लाज नाही वाटत का? मगापासून टाइमपास लावलायस तू. आमच्या काकाने ऑर्डर घेतली, ते बोले तू पुढे जा, मी येतो सांभाळतो. अरे तुझा काका येईपर्यंत सुलू निघून गेली तर काय होईल? कितीला पडेल मला? आपण बांधतो ना सर, काही प्रॉब्लेम अरे नाही. नाही येत रे तुला फेटा बांधता. नेटवर बघून बांधतो. सर, ऐका ना. ये बाद, जोरदार टाळ्या दोघांसाठी. वा महेशजी, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? थँक्यू सर. माइंड ब्लोईंग, माइंड बॉगलिंग, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग, रिअली इतका सुपर वेल रिटर्न. प्रसाद, Thank you, sir. तुझं अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. वा. आणि समीर, तू सुद्धा एक लेखक आहेस, पण तू ह्या लेखकाला इतकी सुंदर साथ दिलीस ना. Thank you, sir. आणि Thank you, तुमचं दोघांचं जे परफेक्ट कॉम्बिनेशन होतं ना, म्हणजे हा माणूस तितका सॉफ्ट, तू तितकाच लाऊड. फॅन्टॅस्टिक यार. Thank you, Keep it up. थँक्यू सर. थँक्यू समीरदा, प्रसाददा, थँक्यू you. सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धूम धडाक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, लग्न समारंभात बाकी व्यवस्था कशी असली तरी चालते, पण केटरिंगची व्यवस्था मात्र नीटच असावी लागते. तुमच्या समोर येतात हास्य खुर्द मधून आगरी यंग मॅन सचिन गावडे आणि कल्याणची चुलबुली चुलबुल पांडे शिवाली परब. फायनली माझ्या बहिणीचं लग्न झालं. होऊ द्या खर्च, लग्न आहे घरचं. वा. वा गावडे, वा लग्नामागे एकदम जोरदार हा. म्हणजे काय? क्या बात आहे, एकदम फुल मज्जा आहे बाबा गावड्यांची. घ्या बासुंदी घ्या. बासुंदी म्हणजे एक नंबर, एक नंबर. तुम्हाला सांगतो कमाल झाली. खूप गोड आहे हो. हे तुम्हाला सांगतो, सीताफळ ना, सीताफळ ही अशी भरभरून टाकल्या. वा. यार तुम्ही पण घ्या सीताफळ, बासुंदी एकदम सीताफळ भरभरून टाकली. एक मिनिट. आपलं नाव काय? आपलं नाव काय? मी इसम एक. इसम एक. हा म्हणजे लेखकाने तेवढंच लिहिलंय, इसम एक येतो. घेतलं ना? बासुंदी बाकी भरभरून घ्या ना. हा ना. तुम्ही आता इकडे. अय्या अण्णा, अण्णा सांबार संपले. क्या कर रहे रे तुमचं लक्ष नहीं है ये लग्न में? किसका लग्न है ये? क्या कर रहे हो? जाओ सांबार लाओ पहले, जाओ. सांबार लाओ, नहीं तो मैं पैसा कट करके दूंगी. सुनो मेरा, जाओ. पैसा कट करके दूंगी?
मूल्य में मुझे तुम पैसा देगीच क्यों? तुम मुझको पूछता नहीं पैसे क्यों? तुमको पता नहीं है क्या मैं कौन है? कौन है? तो पूछो ना, ऐसा पता नहीं है करके। अरे कौन है तू? हाँ वही बता रही है ना, जिसका शादी है ना उसकी सख्खी बोनी है मैं। चांगली बोनी केलेस. वा वा सच्चा. त्याला बोनी नाही म्हणत, बहनी म्हणतात. बहन म्हणतात. वही सख्खी बहन है मैं। सख्खी बहन किसकी? लड़की की, नवरी की, नवरी सख्खी की ना? बहन। अच्छा है, मैं उसका सक्का भाऊ हूँ. अच्छा मिल गया. वाह सच्चा, जाम आनंद हो गया. कैसे योगा भी रहते हैं ना लगन में, ऐसे मिलते हैं एक मिल के. है ना? वाह 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 वाह. आप नवरी की सख्की बहन, मैं सक्का भाऊ. इसका मतलब हम भी सक्के बहन बहन. पण जरी मी मान्य केलं की तू माझी सक्की बहीण आहेस, मग मी भाऊ कोणाचा आहे? आणि जरी भाऊ जरी मी कोणाचा जरी असलो, मग मी कोणाच्या लग्नात आलोय? काय गावडे, पहिल्या दिवशी किती कन्फ्युज होतो रे तू. एक मिनिट, मी कन्फ्युज होत नाहीये. मी समजून घेतोय की तुम्ही नेमका आहेत तरी कोण. सख्खी बहीण मानलेली हो. म्हणजे कसं आहे ना, आम्ही दोघी एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी रे. म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही एकत्रच होतो. अच्छा, कॉलेज पासून. कॉलेज? अहो पण माझी बहीण नवीन नापास आहे. हो. तुझी बहीण 9वी नापास आहे, लाज नाही वाटत? काय करतो तिला घरात ठेवलायस तू? तू काय करणार? करणार काय? अभ्यासात ढ म्हणून लग्न जुळत नव्हतं. आता एक नवरा भेटला, तिला जुळून. जुळलंय ना आता. हो. होईल सगळं ठीक. तुम्ही काळजी करू नका. बघा तोंड कसं काळं पडलंय. काळजी करू नका, काळजी करू. होईल सगळं ठीक. हा तुम्ही जेवून घ्या बरं, जेवून घ्या. अहो माझं सोडा हो, तुम्ही जेवून घ्या. बासुंदी वगैरे घ्या तुम्ही. हा? चला मी येते, मी घेतलीये बासुंदी. हा, हा हा तुम्ही काय? जेवून घ्या. यायला काय योग माणसं भेटतात ना. काय चांगली माणसं भेटतात. बघा ना, कॉलेज मैत्रीण 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 कॉलेजमध्ये. अहो आपण मॅडम. काय गावडे त्याच्यात बासुंदी कडक सीताफळ भरभरून टाकली. भरभरून टाकल्यात ना, मग तुम्ही केवढ्या भरता त्याच्यामध्ये? घेऊ का जरा? जरा काय, सगळीच घ्या. असं बोलतात तसं करूया. आपला काय. अरे पिणारच आहेत ना, का घरी जाऊन विकणारच? काय गावडे कॉमेडी करता. एक मिनिट, मी कॉमेडी करत नाहीये. मग ती करा. नाहीतर हे लगेच घरी पाठवतील. म्हणजे तसं नाही, म्हणजे मी कॉमेडी करतोय पण इथे कॉमेडी करत नाही. म्हणजे मी कॉमेडी करता न कॉमेडी करतो. काय गावडे पहिल्या दिवशी केवढा कन्फ्युज झाला. एक मिनिट, मी कन्फ्युज नाहीये. बरं ठीक आहे, चल. ते सगळं घेऊन चाललात? ठेवायचं ठेवतो आपलं काय. एक वाटी घेतो. एक वाटी कशाला घेता? एक वाटी कशाला घेता? चल गावडे, चल. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. तुमको कुछ शर्म विरम है कि नहीं? ऐसे झुक झुक के काहे देखो तो? तुम्हारे घर में आई बहन नहीं है का? आपके सर के ऊपर कावला आहे. हाय तो ये कौवा. तुम्हाला मी मगाशी बघितलंय. अच्छा बघितलंय. हो. नेमके तुम्ही नवऱ्याकडचे का नवरीकडचे? हम तिवारी करते. तिवारी? वो का है ना, जिसकी शादी है वो नवरे की पत्नी नवरी, उसके मामा का नंडे का जो भतीजा है ना, उसके देवर का जो जीजा है ना,
उसका वॉचमैन उसकी मैं बीवी। मामाच्या आत्याचा संडे. संडेचा कैसे हो सकता है संडे? काय गावडे पहिल्या दिवशी किती कन्फ्युज होतोय. एक मिनिट, मी कन्फ्युज होत नाहीये, तुम्ही कन्फ्युज करताय मला. मला माहिती आहे सगळ्यांचा प्लॅन आहे कन्फ्युज करायचा आणि हा बाहेर काढायचा. कशाला आरडा करतो रे? वो हमने मगाशी बताया है ना तुमको कि मामा के नंडे का जो पुतन्या है उसका जो तुम करो रटो वो रटो. बोलो बोल बोलो जल्दी बोलो. ओ मामा के कावले का नाही. हा, मामाच्या गावाला नाही. हा, मामाच्या नानाची टांग. टांग 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 काय गावड्या बासुंदी एक नंबर आहे. बासुंदी लावलंय. अरे किती खाशील? अरे खाऊन खाऊन ना शुगर होऊन मरशील झाल्या. गावडे माझ्या एवढं का भडकतं? मी तर साधा इसम आहे. इसम? तू साधा इसम आहे? हा साधा इसम नाही. मागच्या सीझनला यांनी गौरव मुराला इतका छळला आणि आता ह्यांनी ठरवलंय की ह्या सीझन मध्ये मला छळायचं. गावडे किती पहिल्या दिवशी कन्फ्युज झालास? एक मिनिट! मी कन्फ्यूज नाहीये. ते थोडीशी बासुंदी बासुंदी निघायचं. ना निघतो ना मी लगेच. What? निघ! ओ वाकू. ओ काकू. इकडे. हे बाला मला उचलून जरा काउंटरवर ठेवतोस का रे? आजी मग अशी बाला केलं. हो बाला. हा, हे बोलून काय आगरी भाषा सिद्ध होत नाही. त्याचा किती मोठा नाव आहे माहितीये त्या आगरी भाषेचं. हो. हा, मला माहितीये का अरुणदा, बरोबर ना? अरे त्यांना काय विचारतो, ते आगरी भाषेचे मास्तर आहे. ते मास्तर नाही, ते टेलर. तुम्हाला माहिती आहे किती ऍडजस्टमेंट करतात ते? अहो चिपळूणचा वसाड्या त्यांनी आगरी भाषेमध्ये किती ऍडजस्ट करून ठेवलाय. अहो मी स्वतः आगरी आहे. आमच्या 100 पिढ्या आल्या पण वसाड्या हा शब्द मी कधी ऐकला नाही. जाऊ दे रे, आपल्याला पुढे राहायचंय ना, जाऊ दे. हा, तू भात वाढ ना मला, भात वाढ. भात वाढ. तू भात वाढ ना मला. हा भात वाढ. कंबर दुखली माझी, ओकून लवकर पाहुणे येतील. भात वाढ रे, भात वाढ. आजी तुम्ही कोण आहात? म्हातारी आहे रे मी. तर जरा इकडे बघता का जरा? काय हो? जरा तुमचा हातात हात देता? हो घ्या. बघा म्हातारीला चिडतोय. ही म्हातारी नाहीये. हा, ही तरुणी आहे. नाही तुला रे. चांगलं ओळखलंय. नाही रे, मी म्हातारी आहे. बघ चल रे बाबड्या, टुनुक. टुनुक लावलाय काय? मी चांगलं ओळखलं तुला. सांग लवकर कोण आहेस, नाही तर कंबरच्याच जात घरी.
ना मी. सांग लवकर. त्याच्याला एवढं ओरडताय सांगते ना मी. माझा नवरा त्याने त्याच्या 8 मित्रांना आणलं हो जेवायला. आता सांगा ना, एवढ्या कठीण परिस्थितीत मी काय करायचं? या बापुडवाणीने काय करायचं? अहो जेवण बनवायचं. नाही होते शक्य. नाही एवढा 8 लोकांचं जेवण बनवण्याचा एक्सपिरियन्स माझ्याकडे. मी बाई आपलं एकटीचं बनवते कसं बस. आणि नवऱ्याचं? तू माझ्या ताटातलं उरलेलं खातो. अगं म्हशे, अगं मग हॉटेलमधनं पार्सल मागवायचं ना. तुला बाप देणार आहे हॉटेलचा बिल? रेड्या, अरे माझे किती खर्च असतात रे. ब्युटी पार्लरला जायचं असतं, तुला माहिती आहे ना ग. ब्युटी पार्लरला जायचं असतं. मी एक तर माझ्या मैत्रिणीसोबत पिक्चरचं प्लॅनिंग सुद्धा केलं. मस्त वाईन पिऊन आहे ना बीचवर चिल मारायचंय मला. नाही होत रे माझ्या नवऱ्याच्या एवढूशा पगारात सगळ्या आमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही होत. काय करू? मूलभूत गरजा म्हणजे तुला वाईन पियाची होती म्हणून तू आमच्या लग्नात येऊन जेवणाची ताटं वाढवलीस. शेजार धर्म आहे की नाही रे? कसा आहेस तुझी? शेजार धर्म? मग? कोणाच्या? तुझा शेजारी मी. आता तू मला सांग, मी कुठे राहते? मला काय माहित. तसं नाही रे वेड्या. म्हणजे बघ ना, आता तुझ्या बहिणीचं इथे लग्न आहे. हा जो हॉल आहे ना, त्याच्या शेजारीच माझं घर आहे रे. म्हणजे आपण झालो की नाही सख्खे शेजारी. नाही म्हणजे कसं आहे ना, आता आपण सख्खे शेजारी झालो होत ना, म्हणजे तुझी सख्खी बहीण ती माझी सख्खी बहीण, म्हणजे आपण सख्खे सख्खे. अरे बापरे, जुळतंय हा. म्हणजे कसं आहे ना, तू कन्फ्युज होतोस का? हो म्हण ना. म्हणजे कसं आता आपण सख्खे झालेलो आहोत की नाही. तर मी काय म्हणते, माझे पाहुणे तिथे आहेत तर असं बरं नाही वाटत ना बिचाऱ्यांना तिथे असं एकटं जेवायला. मी आणू का त्यांना? तू कन्फ्युज होतोय का? मी आणते हा त्यांना. हो बोल. मी आणते त्यांना. अरे हे कन्फ्युज आहेत का? मला खरोखर कन्फ्युज करतात. काय कळत नाही. गावडे, माझं सीताफळ घेऊन आलो. बासुंदी तरी द्या ना मला. सीताफळ. अरे अमिता, तू कन्फ्युज आहेस का रे? अरे मग वाजव ना.